चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आज आपण बघणार आहोत 25 सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नांचा आढावा। तर चला पुढे पाहू। भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे? तर ती आहे मित्रांनो नैऋत्येकडून ईशान्येकडे। भारताचा भूगोल याच्यातला आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता? तर आहे राज्यशास्त्राचा प्रश्न, तो कोणता शब्द? लोकशाही नव्हता। स्वतंत्रता होती, समाजवाद होता, न्याय होतं, पण लोकशाही हा शब्द नव्हता। खालीलपैकी कोण सध्याच्या मेघालयाच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होते? तिरोंग सिंग। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या खंड क मध्ये खालीलपैकी काय नमूद करण्यात आलेले आहे? संघटना किंवा संघ बनवण्याचा अधिकार। आता पहा, हा प्रश्न आला आहे ट्विटर कधी सुरू झालं? तर 2006ला। त्याचा सध्याचा सचिव मालक आहे एलॉन मस्क, जगातला सर्वात श्रीमंत माणूस। आणि आता ट्विटर राहिलं नाही, आता ते एक्स झालेलं आहे, हे पण लक्षामध्ये ठेवा। एप्रिल 2023 मध्ये नथुला येथे हिंसक पुलखन घडली। ही दुर्घटना कोणत्या राज्यात घडली? तर याचा प्रश्नाचं स्वरूप सांगतो, ही नथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सिक्कीम राज्यामध्ये आहे। काहीपैकी कोणत्या महिला सुधारकाला पंडिता ही पदवी मिळाली होती? त्यांनी मुक्ती मिशन नावाच्या ख्रिस्ती मिशनची स्थापना केली होती। पंडिता रमाबाई यांना रमा डोंगरे, ह्या पंडिता रमाबाई, त्यांनी आंधळ्यासाठी बातमी सदन, विधवेसाठी कृपा सदन, त्याच्यानंतर गरिबासाठी मुक्ती सदन असं, आणि यांच्या विरोधामध्ये बोंब पण उठली होती की यांनी काही मुलींना ख्रिश्चन धर्म दिला होता म्हणून। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका विश्लेषणानुसार 2022 मध्ये कोणत्या शहराची PM 2.5 पातळी ही सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून त्याला भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हटले आहे? दिल्ली। RTI ॲक्ट केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताचे वेतन, भत्ते, इतर सेवा या मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याप्रमाणेच विहित केल्या आहेत। नागांचे स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने 1927च्या हेरका चळवळीत सामील झालेली महिला स्वातंत्र्य सैनिक राणी ग्वाडलिव, हिला असं म्हटलं जातं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी जेलमधून सोडलं होतं या राणीला। महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पहिली भारत महिला परिषद सुरू केली होती? आणि भारतात परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? रमाबाई रानडे। राज्य माहिती आयुक्त 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 65 वर्ष होईपर्यंत पदावर राहतात। भारतात 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात नोंदली गेली? हिमाचलमध्ये। राज्य कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि प्रस्तुती सहाय्यासाठी तरतुदी करेल राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे। ओके। 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली? तर ती आहे हंटर समिती। द्विकल्पीय पठाराच्या दक्कन पठार विभागाला कोणते विधान अचूकपणे लागू होते? नर्मदा नदीच्या दक्षिणेला असलेला हा भूभाग आहे। एप्रिल 2023 मध्ये आसाममध्ये महिला सुरक्षेशी संबंधित भोरोक्सा मोबाईल ॲप लॉन्च केले गेले। या कोणी केले? तर ते राष्ट्रपतींनी केलेले। 20 प्रश्न झाले, आता 5 राहिले। जुलै 2022 मध्ये आसामने स्वनिर्बंध नारी योजना सुरू केली। या योजना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गटासाठी आहे? स्थानिक विणकर गटासाठी आहेत। ओके। पुढे आहे मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर भारत सेवक समाज। उद्देश काय होता? तर राजकीय नेतृत्व पुढे येणे तरुणांमधून। आणि शेवटचा प्रश्न आहे, 36वी क्रीडा स्पर्धा 2022 सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू हर्षिका रामचंद्र कोण्या खेळाशी संबंधित होती? तर ती होती जलतरणमध्ये। ओके, धन्यवाद।